ज्या मातीत दिसले लाल लाल डोळे, ज्या मातीत दिसले लाल लाल डोळे, हृदया पण ओठावरती काय ते घडले. जिंकायला कुणी येत अजिंक्य डरते, लाख सिकंदर आक्रमणाला पूर्णही उरते. अशा या महाराष्ट्र भूमीला प्रथमतः वंदन करते. सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मातीला दोन दोन छत्रपती बहाली गेल्या, त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माता साहेब. ज्ञान नाही विद्या नाही विद्येची गोडी नाही, ज्ञान नाही विद्या नाही विद्येची गोडी नाही, बुद्धी असूनही चालत नाही यास मानव म्हणावे का, असे म्हणत शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या सावित्रीबाई फुले तसेच अनाथाची माय सिंधुताई सपकाळ या सर्व महामातांना मी राधिका धुमाळ प्रथम वंदन करते आणि माझ्या विषयाकडे वळते. माझ्या विषयाचे नाव आहे महिलांवरील होणारे अत्याचार व उपाय. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव देशा धर्मापायी प्राण घेतला हाती, देव देशा धर्मापायी प्राण घेतला हाती, असे म्हणत देशभक्तीचा व राष्ट्रभक्तीचा वारसा सांगणारे आमचे युवक आज कुठेतरी चुकीच्या मार्गावर जात आहेत. दररोजचे वर्तमानपत्र असो किंवा दूरदर्शनवरील बातम्या असो, विनयभंग अत्याचार किंवा बलात्कार असो, यांसारख्या गोष्टी जेव्हा आम्ही पाहतो ना, तेव्हा आमच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. तेव्हा रक्तबंबाळ डोळ्यासमोर निरंतर काव्याच्या ओळी आठवतात. मंगल देशा पवित्र देशा तरुणांच्या भारत देशा, मंगल देशा पवित्र देशा तरुणांच्या भारत देशा, जय जय भारत देश जय जय भारत देश. आणि मनामध्ये विचारांचा का उर्मा असतो, कुठला मंगल देश, कुठला पवित्र देश आणि कुठला तरुणांचा भारत देश. या असल्या स्वतःच्या पुरुषत्व प्राप्त करण्यासाठी 4 ते 5 वर्षाच्या कोळ्यापोरीपासून ते 70 ते 80 वर्षाच्या वृद्धावरती करत आहेत बलात्कार. स्त्रियांना बलात्कारच्या बाबतीत बळी पडावं लागतं, स्त्रियांना हुंड्याच्या बाबतीत बळी पडावं लागतं. एवढंच नाही तर काही महिला शिक्षणात पुढे सुद्धा आहेत, काही महिला शिक्षणापासून वंचित आहेत. ग्रामीण भागात शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा भेदभाव केला जातो ना. मुलाला चांगल्या प्रकारे शिक्षण दिले जाते आणि मुलीला चांगल्या प्रकारे शिक्षण दिले जात नाही, कारण त्यांचा असा गैरसमज असतो की मुलगी दुसऱ्याच्या घरी जाणार असते आणि मुलगा स्वतःच्याच घरी राहणार असतो. जर एखादी मुलगी शिकली, खूप मोठी झाली, तिला नोकरी करू दिली जात नाही, तिला बाहेर निघू दिलं जात नाही. तसेच ती एका मिनिटमध्ये म्हणते की मला नोकरीची गरज नाही, माझ्या नवऱ्याला इतका इतका पगार आहे, मला इतकी प्रॉपर्टी आहे, पण बाई तुला 5 रुपयाचं टिकल्याचं पाकिट जरी घ्यायचं झालं ना तरी त्यात समोर भीक मागावीच लागते ना. देशातील सर्वात मोठा क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची बायको अंजली तेंडुलकर ही सुद्धा दवाखान्यात काम करतेच ना. मग हा आदर्श आपण का घ्यायला नको. खरं तर एकदा हिरकणी गडावर गेली होती, गडावून यायला तिला उशीर झाला होता, गडाचे दरवाजे बंद करण्यात आले, तरी सुद्धा हिरकणी दुसऱ्या दिवशी सुखरूपपणे तिच्या घरी आली, कारण त्या काळी शिवशाही होते बांधवांनो. म्हणून इंदिरा गांधी तुम्ही पुन्हा येऊच नका जन्माला या देशात कधी, इंदिरा गांधी तुम्ही पुन्हा येऊच नका जन्माला या देशात कधी, कारण तुम्हाला मारण्यासाठी फक्त एक बंदुकीची गोळी होती. आज माणसाच्या टोळ्या आहेत, नवे 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 तुम्हाला मारण्यासाठी गर्भपाताच्या गोळ्या आहेत. अरे मुलगी दिसल्यानंतर गर्भपात केला जातो. आपण म्हणतो ना या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे, पण जर गर्भातच जिजाऊ मारल्या गेल्या तर छत्रपती शिवाजी महाराज कसे जन्माला येतील, हा सुद्धा मोठा प्रश्न आमच्या समोर पडला जातो. म्हणून मला म्हणावं असं वाटतंय, ओ मीच तुमची सावित्री आणि मीच तुमची जिजाऊ, ओ मीच तुमची सावित्री आणि मीच तुमची जिजाऊ, ओ मीच तुमची रमाई आणि मीच तुमची अहिल्या, ओ मीच तुमची रमाई आणि मीच तुमची अहिल्या. काय माझा गुन्हा, मुलगी म्हणून जन्माला येणार एवढंच ना. जर मी मुलगी म्हणून जन्माला येणार हा माझा गुन्हा असेल तर इथल्या प्रत्येकाऱ्या स्त्रीचा गुन्हा असावा. तुम्हाला स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज हवेत पण जिजाऊ नको, तुम्हाला घटना लिहिणारे आंबेडकर हवेत पण भीमाई नको. खरं तर 350 वर्षांपूर्वी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये एका मुलीची अब्रू लुटली गेली, तेव्हा त्या मुलीने विहिरीत उडी मारून आपला जीव दिला. ही बातमी जेव्हा महाराजांना कळली ना, तेव्हा महाराजांनी राजाच्या पाटलाचे दोन्ही हात कापले, दोन्ही पाय कापले आणि त्यात चौरंग बनवला आणि भर चौकात बसवला. पण आज नाक्यावर पाटील उभा आहे, त्याला सुद्धा आम्ही जाबही विचारू शकत नाही. हेच आमचं सर्वात मोठं दुर्दैव आहे. खऱ्या अर्थाने स्त्रियांवर होणारे अत्याचार थांबवायचेच असतील ना, सर्वप्रथम लोकशाही अनुक्रमे शिवशाहीमध्ये झाली पाहिजे. एवढंच नाही तर स्त्री पुरुष असमानता नष्ट झाली पाहिजे. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये महिलांना 50% आरक्षण होते, पण